श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत कथेच्या या कथेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून अत्यंत नम्र विनंती करतो की अधिकाधिक युवकांपर्यंत, अधिकाधिक युवतींपर्यंत, अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत या श्रीमद भागवताच्या किंबहुना आपल्या पुराणांच्या कथा ह्या पोहोचाव्यात याच्याकरता अधिकाधिक जणांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा। तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक जणांना हे व्हिडिओ पाठवा, जेणेकरून या माहिती नसलेल्या कथा त्यांना माहिती होतील एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आजच्या कथा भागाला सुरुवात करतो। श्रीमद भागवतामध्ये ज्या कथा येतात त्या केवळ कथा नाही, तर त्या ज्याला आपण वेदांत म्हणतो, वेदांताचं सार, वेदांत सोपा करून सांगितलं आहे ते पुराणांमध्ये। आणि ज्या पुराणाला पुराण राजा असं म्हटलंय, आपण पहिल्या भागामध्ये बघितलं भागवत हा पुराण राजा आहे। तेव्हा त्या भागवतामध्ये एक कथा येते, ती अजामिळ नावाच्या एका ब्राह्मणाची। मुळामध्ये हा अजामिळ अत्यंत सद्गुणी, सद्विचारी, सदाचारी असा ब्राह्मण होता। अत्यंत चांगल्या कुळामध्ये त्याचा जन्म झाला होता। गुरु, अतिथी आणि वृद्ध यांची सेवा करणारा होता। परंतु असं सांगतात त्याच्या प्रारब्धामध्ये कदाचित ह्या गोष्टी लिहिल्या असतील, किंवा एखाद्या वाईट कृत्य करणाऱ्यानं कुठला बोध घ्यावा, कशा पद्धतीनं आपलं जीवन सुधारावं, याच्याकरता ही कथा श्रीमद भागवतामध्ये आली असावी। एके दिवशी हा अजामिळ आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार वनामध्ये गेला आणि पूजेकरता काही पत्री, फुलं, समिधा, फळं तो घेऊन आला। आणि घरी येत असताना त्यानं वाटेमध्ये एक कृत्य पाहिलं की एक मनुष्य जो मद्यधुंद झाला होता तो एका वेश्येबरोबर काम क्रीडा करीत होता। हे दृश्य त्यानं पाहिलं आणि त्या दृश्याचा या अजामिळावर अत्यंत खोल असा परिणाम झाला। त्याला वाटलं आत्तापर्यंत आपण जे सदाचाराचं जीवन जगतोय हे बरोबर आहे का? हा जो काम उपभोग घेतोय अशा पद्धतीनं ते बरोबर आहे? आणि आपण असं म्हणतो की चुकीच्या सवयी ह्या माणसाला पटकन लागतात। त्याला असं वाटायला लागलं, त्याची कामेच्छा एवढी प्रबळ झाली की त्याला तो मार्ग जो आहे तो योग्य वाटायला लागला आणि हा अजामिळ जो आहे तो त्या वेश्येच्या नादी लागला। असं सांगतात की त्या वेश्येसाठी त्यानं भरपूर संपत्ती तिच्यावरती खर्च केली। घरदार जे होतं ते सगळं त्या वेश्येवरती खर्च केलं आणि त्याच्यानंतर त्या वेश्येला तो घरी घेऊन आला। त्याचा विवाह झाला होता आधीच्या पत्नीला सोडलं आणि त्या वेश्येबरोबर तो संसार करायला लागला असा उल्लेख आहे। आणि त्यातून त्या सगळ्या संसारातून त्याला 9 पुत्र झाले आणि आता 10व्या वेळेला ही गर्भवती आहे। आणि हा जो गर्भ आहे तो ज्या वेळेला गर्भातून बाहेर आला तेव्हा त्याचं नाव यानं नारायण ठेवलं। आणि स्वाभाविकपणे ज्या वेळेला त्याला 10वा पुत्र झाला, 10वं अपत्य झालं, त्यावेळेला अजामिळाचं वय बऱ्यापैकी वृद्धत्वाकडे गेलेलं होतं। आणि आपल्याला कल्पना आहे की लहान मुलं जे असतं घरातलं ना ते सगळ्यांचं लाडकं असतं, किंबहुना धाकटा मुलगा किंवा धाकटी मुलगी ही लाडकी असते अधिक असं म्हणतात। आणि अजामिळ सतत त्या नारायणाच्या स्मरणामध्ये, त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं त्यामुळे सारखं तो नारायणाच्या जवळ बसून असायचा। त्याला आपल्या मांडीवरून कधी खाली उतरू द्यायचाच नाही।
नारायणा जेवलास का, नारायणा झोपलास का, नारायणा पाणी प्यायलंस का, नारायणा उठलास का, असं सतत त्याच्या मुखामध्ये नारायण 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 नाम असायचं. आणि स्वाभाविक दिवस गेले, मुलगा मोठा होत होता आणि अजामेळ वृद्धत्वाकडे झुकतोय. आणि आता अशी वेळ आली की अजामेळ हा आपल्या बिछाण्यावरती पडून आहे, त्याला आता हालता येत नाही, वृद्धावस्था प्राप्त झाली. पण तरी सुद्धा सतत त्या नारायणाचं स्मरण चालू आहे. अरे नारायणा 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 काय करतोयस. आणि झालं, वेळ आली, त्या अजामेळाला न्यायला यमदूत आले. आणि त्याच वेळेला त्या अजामेळाला नेण्यासाठी म्हणून विष्णूचे दूत आले, नारायणाचे दूत आले. आणि असं म्हणतात की ज्यावेळेला प्राण जातो त्यावेळेला त्याच्या काही काळ आधी ते जे यमदूत आहेत ते दिसतात आपल्याला. तो काळ ना काळ दिसतो असं म्हणतात. त्याच्या समोर हे सगळं घडतंय. आणि विष्णूच्या दूतांनी विचारलं की तुम्ही कोण आहात. तेव्हा यमदूत म्हणाले आम्ही यमांचे दूत आहोत, आम्ही याला न्यायला आलोय. तेव्हा विष्णुदूत म्हणतायत नाही, याला तुम्हाला नेता येणार नाही, कारण भगवान महाविष्णूंची आज्ञा याला त्यांच्या लोकांमध्ये न्यायचंय, म्हणून आम्ही विष्णुदूत आलेलो आहोत. यमदूत सांगतायत ह्यानं जन्मभर इतकी पातक केली आहेत, इतक्या चोऱ्या मारा केल्यात, लुटमार केली. अहो याचं वर्तन बघा किती एखाद्याला लाजवेल असं आहे. पण विष्णुदूत म्हणतात हे सगळं जरी त्यानं केलं असलं तरी याने आपल्या मुखातून अखंड नारायणाचं नाम घेतलंय. आणि आता प्राण जातेवेळी सुद्धा हा नारायणच म्हणतोय. तेव्हा याला आम्ही विष्णू लोकामध्ये घेऊन जाणार. हा संवाद सगळा त्या अजामेळानं ऐकला असं म्हणतात. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की ह्याचं काही आयुष्य अजून शिल्लक आहे, कारण यमदूत न्यायला आले म्हणून विष्णुदूत आले, कारण तुम्ही नेऊ नका. तेव्हा या दोघांनीही त्याला उर्वरित आयुष्य दिलं असं म्हणतात, अशी कथा आहे. आणि हे सगळं त्या अजामेळानं आपला प्राण जाण्यापूर्वी जे काही घडतं ना ते पाहिलंय. यमदूतांचा आणि विष्णुदूतांचा संवाद त्यानं प्रत्यक्ष पाहिलाय, प्रत्यक्ष ऐकलाय. आणि मग त्याचे डोळे खाडकन उघडले. तो म्हणाला की नारायणाचं नाम जर मी घेतलं ना, ते कुठल्या कारणानं घेतलं तर ते माझ्या मुलाचं नाव आहे म्हणून घेतलं, परंतु त्याचा परिणाम असा झालाय की माझं जे यमलोकी, मी जो यमलोकी जाणार होतो तो यमलोक सुटला आणि आता मी विष्णू लोकामध्ये जाण्यासाठी म्हणून माझी तयारी सुरू झाली. असं सांगतात की या अजामेळानं तो त्या अवस्थेमधून बाहेर आला आणि त्याच्यानंतर त्यानं उरलेले आयुष्य हे अखंड नारायण ह्या नामाचा जप केला. त्यानं दुसरं तिसरं काहीही केलं नाही. आणि ज्या वेळेला त्याला लक्षात आलं की आता आपला काळ जवळ आला, वैकुंठामध्ये जाण्याची वेळ झाली, त्यावेळेला त्याने गंगा नदीमध्ये स्नान केलं असा उल्लेख आहे. आणि भगवान महाविष्णूंचे पार्षद आले असा उल्लेख आहे. आणि काही ठिकाणी उल्लेख आहे की त्यानं गंगेमध्ये आपला देह समर्पण केला. अशा प्रकारे अत्यंत पापी असलेला हा अजामेळ केवळ भगवंतांच्या नारायण नामामुळे उद्धरून गेला. अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे. भगवंताच्या नामाचा महिमा एवढा जबरदस्त आहे की त्यानं सर्व प्रकारची पातकं जळून भस्मसात होतात. काय होत नाही असं. या कथेमधून भागवतामध्ये हेच सांगायचं आहे की भगवंतांच्या नामाचा महिमा काय आहे. जर अजामेळासारख्या अत्यंत पापी, निर्दयी, दुष्ट अशी ज्याची वृत्ती आयुष्यभर आहे, त्यानं जर हे नारायणाचं नाम घेतलं आणि त्याला एवढा फायदा झाला किंवा त्याचा जो परलोकीचा प्रवास आहे तो एवढा सुकर झाला, त्याच नारायणाचं नाम जर भक्तीनं, श्रद्धेनं, निष्ठेनं घेतलं तर त्या जीवाचं तो जीव कसा उद्धरून जाईल ह्याच्याकरता ही कथा भागवतामध्ये येते. माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की या कथा
अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत पोचाव्या, तेव्हा या कथांना सबस्क्राईब करा. या चॅनलला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विविध पुराणातल्या विविध कथा आपण या चॅनलवरती श्रवण करणार आहोत. या चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक लोकांपर्यंत या कथा पोचाव्यात, तेव्हा त्यांना शेअर करा. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.